रामकृष्ण हरी. नमस्कार मित्रमंडळी, कसे आहात तुम्ही सगळे. मी आज आलोय विठाई रसपान गृह येथे. इथे फक्त निव्वळ केवळ 10 रुपयाला जम्बो ग्लास मिळतो. पंढरपूरला जाताना आणि पुणे कराड रोडला जाताना हे तुम्हाला दिसेल. हे वाखरी येथे आहे आणि या रसपान गृहाचे मालक आहेत, तुमच्या समोरच आहेत. नमस्कार. तुमचं किती वर्ष झाली? ही 35-36 वर्ष झाली. सुमारे 35-36 वर्ष हा धंदा करतायत आणि त्यांची स्वतःची ऊसाची शेती आहे. घरचा ऊस आहे आपला, चंद्रभागेच्या काठचा ऊस आहे. चंद्रभागेच्या पाण्यावर जोपासलेला ऊस आहे, त्यामुळे क्वालिटी आहे. प्रत्यक्ष आपण गिरायकांनाच विचारू त्यांना हे रसपान गृह आणि इथला रस कसा वाटतो ते. नमस्कार पंढरपूरकर. नमस्कार. आपले नाव? माझं विष्णू सदाशिव बागल. माझं गाव गादेगाव, जन्मभूमी माझं गाव आणि कर्मभूमी वाकरी. आणि हे इटाई रसपानगृह आणि ह्यांचे वडील लहू नामदेव डाळे हे माझे वाडवडिलापासून यांच्या वडिला आज्यापर्यंत आमचा संपर्क अतिशय लोक प्रामाणिक. आणि हे रसगृह आम्ही रस पितो, लबाड बोलत नाही, देवा शपथ वाहतो. ही एक अमृत आहे, ह्याच्यात त्यांनी काही सुद्धा कुठलं पाप करत नाहीत. तुम्हाला स्वच्छ रस देते आणि चांगल्या प्रतीचा रस देते. एकदम उत्तम क्वालिटी असते. मी स्वतः यांचा रस घेतल्यापासून मी इथेच येतोय. आम्ही आवर्जून इथून मी 2-2 लिटर रस घेऊन जातो घरी. आता सुद्धा घेतलाय का रस म्या. रस प्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा तेज येतं या. हा, एक ग्लास रस पिऊ द्या, चेहरा बघा कसा तेजवान दिसतो. हा, आता माझा 75 माझं वर्ष आहे बघा, माझा चेहरा कसा दिसतोय बघा. त्यात या रस पेल्यामुळे माझा चेहरा एकदम चांगला फ्रेश दिसतो. या 50 रुपयाचा स्प्राईट पेण्यापेक्षा 10 रुपयाचा ह्या रस पेलेला कधी शरीराला चांगला आहे. दिलीप चंद्र कुचेकर, गादेगाव. हा.